काही काही लोकांचं असं म्हणणं असतं की मला ब्ल्यू चिप फंड मध्येच इन्व्हेस्ट करायचं. मग ते व्हॅलिड आहे का किंवा ते सॅटिस्फॅक्टरी आहे का? कसं आहे माहितीये, माणूस खूप पैसेवाला आहे, नाहीतरी एफडी मध्ये पैसे ठेवतोय आणि मग तो फक्त ब्ल्यू चिप फंड्स घेतोय, तर तसं चालणार आहे. ओके. बट कसं असतं, आपल्याला पैसे वाढवायचे असतात. आपण आत्ताच मगाशी बोललो की इन्फ्लेशन बीटेड रिटर्न्स, करेक्ट, करेक्ट. परत लाईफस्टाईल. मग ह्याच्यात आहे ना आपल्याला जास्त जेवढे टक्के मिळतील तेवढे टक्के मिळालेले कधीही चांगले. ओके. मग ते मिळवायचे असतील तर आपल्याला फक्त ब्ल्यू चिप फंड्स बरोबर मिड कॅप, स्मॉल कॅप ही कॅटेगरी आली पाहिजे. आपण तशी पण SIP करणार आहोत, रिस्क कमी घेणार आहोत. मग आपल्याला डायव्हर्सिफिकेशन जर का 3-4% एक्स्ट्रा मिळतायत तर ते का नाही घ्यायचे? एक योग्य तुम्ही तो फायनान्शियल ऍडवायझर असतो, तो तुम्हाला प्रॉपरली सल्ला देतो आणि नंतर तुमचे पैसे पण मॉनिटर करतो. तर मग तसं मदत घेऊन जर का केली कोणी SIP तर ते जास्त फायदेशीर ठरतं. जे पैसेवाले त्यांना मी सांगते की अगदीच तुम्ही इंडेक्स फंड ब्ल्यू चिप घेतले तर चालणार आहे, पण रिटर्न्स खूप कॉम्प्रोमाइज कराल. हेच जर का डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ठेवला तर तुमचे रिटर्न्स खूप म्हणजे वाढवू शकतात, एनहान्स होऊ शकतात.